हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. डे 11मध्ये तुम्ही आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं, तसंच तुम्ही आम्हाला डे 12मध्ये सुद्धा देताल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि ह्या डे 12मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, आम्ही हानलेला थांबलो होतो काल या हॉटेलमध्ये. इथं आम्हाला हा खूप चांगला व्ह्यू भेटला, खूप चांगलं जेवण भेटलं, इथली माणसं खूप चांगली होती, आम्हाला खूप मदत केली या लोकांनी, खूप छान असं जेवण जेवायला दिलं. संकेत हाय करतोय बघा काचतनं. इथलं वातावरण पण खूप चांगलं होतं. एक जणाची तब्येत खराब झाली, आम्ही इथल्या लोकल दवाखान्यात जाऊन थोड्या गोळ्या बिळ्या घेतल्या. मग आमचं कालचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो प्लॅन होता उमलिंगला जायचा, तो आम्ही सकाळी सकाळी सगळ्यांनी छान असे 4 वाजता तयार झालो. कपडे पुढे घातले थंडीचे मस्त 4-4, 5-5 टी शर्ट आम्ही एकमेकांचे घातले, एकमेकांनी घातले आणि निघालो हानले साईडला. आणि थोडं पुढे जाऊन आम्ही थोडा नाश्ता करून घेतला, पहिला हलका फुलका नाश्ता केला इथं, आणि इथून पुढे आम्ही उमलिंगलासाठी निघालो. नाश्ता थोडा ठीक होता इथं. नंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि उमलिंगला पोहोचलेला हा डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हवा खूप सुटली होती, वातावरण खूप थंड होतं, -3-4 डिग्री मध्ये 5 डिग्रीपर्यंत होतं. आमचे हात गोठले होते, आम्ही छान असे 0 डिग्रीचे हँडग्लोव्ज घातलेले. तुम्ही पण कधी फ्युचरमध्ये उमलिंगला या साईडला येणार असताल तर तुम्ही पण 0 डिग्री टेम्परेचरचं जॅकेट, 0 डिग्री टेम्परेचरचं हँडग्लोव्ज घालून या. हा आमचा संकेत. आणि आम्ही सर्व बॅक टू बॅक एक एक जण उमलिंगला पोचलो अशा प्रकारे छानपैकी सेफ. तुम्ही पण गाडी कधी घेऊन आला तर तुम्ही पण या. ह्या आमच्या राजेश वगैरे सगळ्यांचे आज आनंद गगनात मावत नव्हता. सगळेजण खूप खुश होते उमलिंगला, कारण हा लेहचा सगळ्यात हायेस्ट पास आहे. म्हणून सगळेजण आम्ही असे खुश झालेलो की आम्ही आमची जर्नी लेहची उमलिंगला येऊन व्यवस्थितपणे पूर्ण केलेली आहे, म्हणून आम्ही सगळेजण खुश होतो. इथं जास्त काय खाण्यासाठी काही नाही आहे. इथं एक छोटी झोपडी होती चहाची वगैरे, इथं आम्ही थोडा चहा पिला, हवा खाल्ली इथली, जास्त वेळ थांबू शकलो नाही. इथं 2 गाड्या होत्या, त्या गाड्या JK टायर्सवाल्यांनी स्पॉन्सर केल्या होत्या आणि ती लोक मोठे मोठे कॅमेरे घेऊन इथं आली होती. बाकी थोडेसे रायडर्स पण आले होते, ते पण उमलिंगला फोटो वगैरे शूट केले. आम्ही पण आमचे फोटो व्हिडिओ काढून घेतले. आणि थोड्या वेळाने ह्या 2 गाड्यांचं बघितलं. उमलिंगलावरून येताना आम्ही थोडंसं ऑफ रोडिंग केलं आणि आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी असे 2-2, 3-3 जॅकेट घातले होते आणि 4 तरी टी शर्ट होते कमीत कमी. त्याने आम्हाला थंडी जरा कमी वाजली आणि सुखरूप आम्ही उमलिंगला जाऊन आलो. हे तुम्ही बघू शकता की आता आम्ही किती टी शर्ट आणि किती जॅकेट घातलेत ते. अरे भाई ये खिंचो जरा, हाथ खिंचो, हाथ काय आता काढून टाक ना. हा झालं मग, काम. झालं काम. किती घातली माझे ग्लव्स पण नाही. जे रेनकोट पाहिजे. हे ठेवतो हेल्मेटच्या बाजूला, माझ्या लक्षात राहील. अटकला काय? तिसरं कसं होतं काढलं. हे भिजलं, इथं पाणी आलं. ग्रे बॅग लावण्यापेक्षा ऐक ना, 10 लिटरचे कॅन्ड त्याकडं. शपथच थंडी वाजली नाही काय, घाम आलाय, भिजलंय त्यात. आता हे आटले विकी, तुझं ते एक्सटेन्शन घे. करू का बंद? करपली होती उन्हामध्ये. हा, ब्लड प्रेशर हाय झालं, श्वास. असं काय नसतं. जास्त आपण घाबरून आपण स्वतःला आजार निर्माण करून घेतो.
माहित नाही. बेस्ट आहे. काय काय कळकटवलं का रे? नाही ते नाही माझं, अरे जॅकेट ना तुझं तिकडं पडलंय ते. अंटरवाल्याचे हे सगळं अंटरवाल्याचे. मग इथं सगळ्यांनी आम्ही आता काय केलं, आमचा रूम खाली केला होता, त्याच्यामुळं आम्ही आमच्या बॅगा सगळ्या बाहेर काढल्या आणि गाड्यांवर बांधायला सुरुवात केली. एक एक करून आम्ही आमच्या सगळ्या बॅकपॅक गाडीवरती पॅक करत होतो. कारमधल्या बॅगा कारमध्ये ठेवत होतो. हा आमचा लाडका बबलू आराम करत होता. हा आमचा रूम, हा रूम आम्ही आता सोडणार आहे इथून, आणि इथून आम्ही आता परत पुढं आमच्या वाटचालीस सुरुवात करणार आहे. तर तुम्ही बघा, आमचे इथून पुढचे पण व्हिडिओ खूप छान आहेत, सिनेमॅटिक आहेत, खूप छान व्ह्यूज आम्ही दाखवलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. मला का बॅगा संपल्या सगळ्यांच्या? आता काय बोलतो तर युट्यूबला टाकू नका. 1 लिटर तर घ्या तोपर्यंत. 5-5 लिटर तर कसं होणार मग? क्या गुंडा बनेगा तू? 4 देऊ आपण. त्यातनं का सगळं थोडं बाहेर येणार. कर. ना 20-25 किलोमीटर. नहीं लोमा डायरेक्ट इधर से लोमा है ना, उधर वापस जाना नहीं नहीं पड़ेगा करना ना? सर मेरे को. हाँ जी, यहाँ से ना पहले वहाँ जाना है, क्या बोलते हैं, यहाँ से पहले लास्ट चेक पोस्ट में जाना है. कल जो राजकोट लास्ट चेक पोस्ट था ना, वहाँ तक जाना है. वो तिब्बत का. इंडियन टिबेट हाँ, उधर जाना ही पड़ेगा. हाँ. तो ये आर्मी वाले क्या बोल रहे थे, हानले से रास्ता है सीधा जो मनाली जाता है अभी? नहीं आपको गलत फहमी नहीं डाल. यहाँ से जाना है, ठीक है, यहाँ से सीधा जाना है युमा तक. ले वाले रोड पे ही जाएंगे फिर पता नहीं आप. ले मेरे को नॉलेज है वो. अरे पण तुम्ही ऐकून घ्या त्याचं. आप बता. ऐकून तर घ्या. आप बोले यहाँ से सीधा महाई ब्रिज तक जाना है 90 किलोमीटर. हाँ पीछे. अशा प्रकारे आम्ही आमच्या हॉटेलमधून बॅकपॅक करून निघालो. थोडा नाश्ता करायसाठी आम्ही आमच्या कालच्या ठिकाणी परत आलो. हा स्पॉट बघा, हानलेवरून इथं आल्यानंतर इथून वरती उमलिंगला जायला रस्ता आहे. हा चौक लक्षात ठेवा सर्वांनी. इथून आम्ही उमलिंगला वरती गेलो होतो. येताना आम्ही थोडं ऑफरोडिंग केलं. इथं आम्ही थोडा नाश्ता केला, पेट्रोल घेतलं आणि निघालो. पाडापाडी आहेत का? एक बॉटल फक्त खाली झालेली. बहुत कड़क कड़क फोटो आती है. ओ वाळवंट में तो 1 नंबर आती है. काय पाहिजे? आपलं म्हणाले रोड आपल्याकडे ओपन नाही. लगेरो इंडिया आता खरंच आता आहे लगेरो इंडिया. तिकडे काय म्हणून खातोय टेस्टी काय ते तिकडे खायला मिळतं. आपल्याला आता 9 वाजेच्या गाडी काढायची आहे. 8-9 वाजेच्या. आता फक्त पॅकेट करून आली आली जिलेबी आली. आपण तो 5 रुपये. चला चला चला. हम लोग पांग वांग रुकने का सोच रहे हैं, पांग में रुकने का सोच रहे हैं. अरे पोंगा नाव आहे त्याचं. घ्या मोमोज, घ्या मोमोज. हम सिंपल खाना खाने की कोशिश मोमोज गरमा मोमोज. आओ 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 आला. आओ आओ. वो तो फिर इन लोगों का खाना आपका पूरा कैंप का खाना एक साथ ही बनता है. इनका खाना पीना इधर के लोगों का लोगों का खाना पीना घ्या अजून एक मोमोज. हाँ, बहुत बिकता है. राजमाजा आपको हम जैसे
हो का? अरे हवा छोटी है इसके लिए आप लोग तो फिर नॉन वेज खाते होंगे? नहीं, हम नहीं वेज vegetarian. खाते. व्हेजिटेरियन हम क्या करते व्हेजिटेरियन हम भी नहीं खाते. नाश्ता करून झाला आमचा. तिथं बाजूला एक मिलिटरी कॅन्टीन होतं आणि तिथं म्युझिक लागलं होतं आणि त्या म्युझिकची पूर्ण आनंद घेताना हा आमचा लाडका अतुल बघा कसा डान्स करतोय. तिथून आम्ही नाश्ता केला, राहिलेले वेफर्स वगैरे घेतले आणि निघालो पुढे. टॉपरमॅन आहे, टाका गाडीवर. बिस्किट आहे का बिस्किट? एक द्या ना. सोबत तिकडचं बघ. हानलेवरून आम्ही निघाल्यानंतर पुढं आम्हाला त्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये एक डॉग भेटला. त्या डॉगाला तिथले सगळेजण टायगर बोलतात. तर त्या टायगरला आम्ही थोडंसं नाश्ता दिला आमच्याबरोबरच, की म्हणलं ह्याला पण नाश्ता दिलाच पाहिजे कोणी. ह्या जनावरांना नाश्ता कोण देणार? आपण येणारी जाणारी माणसंच देणार. मग आम्ही तिथून निघालो पुढच्या वाटचालीला. मामा गेला एक तर पुढं निघून त्या चेकपोस्टला आपण थांबलेलो नाश्ता करायला. आम्ही हानलेहून रिटर्न आलो, तिथं थांबलो. ऐक माझं पूर्ण आहे, तू माझं पूर्ण आहे, माझं पूर्ण आहे. तो गेला तिथून निघून आणि मग आम्ही नेवमाला आलो. नेवमावरून माहे ब्रिजला आलो. माहे ब्रिजवरून राईट घ्यायचा होता, आम्ही तो काय घेतला ना, आम्ही सरळ आलो. आता आम्ही उपसीला चाललो. आता तू सांग आम्ही काय करायचं. आता आम्ही अशा प्रकारे निघालेलो हानलेवरून पँगॉंग लेक वगैरे सगळं करत करत. चांगला रस्ता आला, बाजूचे डोंगर बघा, छान वातावरण, टेम्परेचर कमी. लांब लांबपर्यंत बघितल्यानंतर आपल्याला बर्फाचे जे डोंगर दिसत आहेत त्या दिशेनेच आम्ही चाललोय पुढं. आता हिरवीगार झाडे आणि हा असा चांगला रस्ता, बाजूला ओबडधोबड दगडं बिगडं बघत बघत आम्ही आमचा व्ह्यू करत पुढे चाललो. थोड्या वेळाने थोडा खराब रस्ता आला आम्हाला. लेह लडाखमध्ये असंच ॲडव्हेंचर्स होत राहतं आमच्यासोबत. थोडं पुढे गेल्यानंतर असं चेकपोस्ट आलं जिथं लेहचे परमिट वगैरे सगळे चेक होतात. गाड्यांचे पेपर थोड्या बऱ्यापैकी चेक करतात ती लोक, माणसं वगैरे चेक करतात. कारण आपल्याला इथं काही त्रास नको म्हणून BRO आणि आपली मिलिटरी हे आपल्यासाठी सज्ज असते आणि आपल्या सगळ्यांच्या सुखासाठी हे सगळेजण इथं बर्फामध्ये असे सगळे चेकिंग चालू असतात. इथं वस्ती आहे, सगळ्या गाड्यांचे सगळे डॉक्युमेंट चेक करत होते. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि बघता बघताच आमचा रस्ता असा बर्फामध्येच कन्वर्ट झाला. वातावरण अजून मायनसमध्ये गेलं. बर्फ पडत होता वरतून. आम्ही लडाखवरून लेहवरून आपल्या पँगॉंग लेकवरून निघालो. रस्त्यामध्ये आम्ही उन्हामध्ये होतो आणि इथं रस्ता थोडा बारीक झाला आणि बर्फामध्ये आम्ही अचानक आलो. आजूबाजूला पूर्ण बर्फच दिसत होता. आम्हाला खूप बरं वाटलं सुरुवातीला, पण टेम्परेचर थोडंसं कमी अजून होत गेलं थोडं पुढं. रस्ते बघा, तुम्ही बघू शकता. हे व्ह्यू कसा आहे, छान आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं नाही आवडलं, कसा वाटला हा व्ह्यू. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी आमचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांना मी आय बटनमध्ये क्लिक करा. त्यांना मी माझ्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओचे जे आमचे हे आहेत व्हिडिओ आहेत ह्याच्या आधीचे, त्याची लिंक देतो, ते बघून घ्या. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या बर्फाच्या रस्त्यामध्ये गाड्या सगळ्यांनी आरामात चालवा, कारण बर्फावरती गाड्यांचे टायर हे स्किड होतात. आणि मी लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी ऊन वारा थंडीचे कपडे घ्या.
मेडिकल किट घ्या, सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या आणि शांतपणे गाडी चालवा, जेणेकरून तुम्हाला पण त्रास नाही झाला पाहिजे, तुमच्यामुळे दुसऱ्या कोणाला पण त्रास नाही झाला पाहिजे. सेफ्टी फर्स्ट आहे, कारण आपण सुखरूप घरी पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घरातले सगळेजण आपली वाट बघतायत. हा छान असा बर्फाचा रस्ता होता, खड्डे पण होते याच्यामध्ये. हिमवृष्टी आमच्या आयुष्यात आम्ही बघितलेलं हे पहिल्यांदा जे सुंदर दृश्य आहे हे मी तुम्हाला सादर करतोय. रस्ता थोडा खराब आहे, गाड्या आरामात चालवा. आम्ही पण खूप आरामात चालवल्या. इथं टेम्परेचर -4-5 पर्यंत गेलं होतं. समोरच्या गाड्या दिसतात बघा, पुढचा काही दिसत नाही, एकदम धुकं आहे. गाड्या आरामात चालवा, सेफ चालवा. या पूर्ण व्हिडिओमध्ये मी जी चर्चा करतोय हे तुम्हाला कोणा सगळ्यांना घाबरवण्यासाठी नाही करत आहे, डिमोटिवेशन करायला अजिबात करत नाही आहे. हे सगळे आपण सर्वजण करू शकतो, फक्त हे सगळ्यांनी सेफली करावं अशी माझी इच्छा आहे आणि अपेक्षा आहे तुमच्या सर्वांकडून, की आपण हे सगळं करू शकतो. पण हे सगळ्यांनी सेफली करा. मेडिकल किट घ्या, थंडीचे कपडे घ्या, ऊन वाऱ्याचे कपडे घ्या, रेनकोट घ्या. सगळ्यांनी सेफली ही जर्नी करावी ही माझी इच्छा आहे. म्हणून मी सगळ्यांना सारखं सांगतोय की सगळ्यांनी मेडिकल किट, सेफ्टी जर्नी करा. सगळं व्हिडिओमध्ये बघा की तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी काय सांगितलं त्या गोळ्या तुमच्यासोबत ठेवा. ऑक्सिजनचे बाटले, गाडीसाठी थोडंसं एमर्जन्सी लागणारे टूल्स आपल्यासोबत ठेवा. आणि इथं 40-40, 50-50 किलोमीटर आपल्याला काय खायला भेटत नाही, त्याच्यामुळं थोडंसं काय भेटलं तर ते घेऊन ठेवा आपल्यासोबत, की जर कुठं काय वाटलं की थोडंसं भूक लागलं वाटलं, पाणी प्यावंसं वाटलं, पाणी वगैरे घेऊन ठेवा, एक्स्ट्रा लगेच कॅरी करा. हे बघा किती छान छान बर्फ पडतोय वरतून. मी थोडंसं स्लोमो करून तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे आमचे व्हिडिओ कसे वाटतात. सगळ्यांना मी माझी प्लेलिस्ट तर त्या वरच्या आय लिंकमध्ये दिलीच आहे, तुम्ही बघा त्या व्हिडिओ, लास्ट व्हिडिओ पण बघा सगळे. बाकीच्या सर्व लोकांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केलं आहे, लाईक केलं आहे, शेअर केलं आहे. हा अटल टनेलमधून जाताना एक हायपरलिफ्ट आम्ही काढली. लडाखमध्ये खूप मोठे मोठे व्हिडिओ आधीच बघायला भेटले आम्हाला. आणि हा सगळ्यात फेमस असणारा अटल टनेल, इथून रात्री आम्ही जाताना एक छोटीशी हायपरलिफ्ट काढली, हे बघून घ्या. अशा प्रकारे आता बघा गाडीमध्ये मी तुम्हाला दाखवतोय टेम्परेचर 1 डिग्री आहे बघा. 1 डिग्री म्हणजे हे बर्फातून आम्ही आलो तर आम्ही रात्री इथं थांबायसाठी एक हॉटेल बघत होतो, थोडा चहा नाश्ता करायसाठी थांबलो, पण शेवटी आम्ही इथं जेवणच करून घेतलं, टेस्टी होतं इथं म्हणून जेवण केलं. आणि अशा प्रकारे हा डे 12 इथं संपणार आहे. आणि इथून आम्ही संपताच एक हॉटेलच्या बाजूलाच होमस्टे एक घेतला आणि राहिलो. अशाच प्रकारे बनून राहा डे 12मध्ये. आणि येणाऱ्या डे 13ला पण तुमचं असंच प्रेम द्या. आता मी तुम्हाला डे 13मध्ये भेटतो. धन्यवाद.